माझा प्लॅन काय होतोय मला समजना झालाय की कुठे जाऊ, कसं जाऊ. पुरा ऑफ रोड वाला रोड आहे आणि याच्यामध्ये बघा मागचं टायर असं स्किट होतंय ना, खतरनाक वालं. सीन खूप भारी दिसू लागलेत की जे कॅमेरा सुद्धा कॅप्चर करू शकत नाही असे वाले सीन आहेत, भारी वाले. ते एकदम स्मूथली चालू आहे आणि असं वाटतंय ओव्हर स्पीडिंग करावं. पण ज्ञानगंगा अभयारण्य, तिन्ही ब्लॅक घोडे राव वगैरे संपला किंवा जंगल वगैरे संपलं की धन्यवाद लिहितात. इथं धन्यवाद नाही, धन्यवाद आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. माझी लाईफ मधली फर्स्ट आपल्या चॅनलवरची सगळ्यात पहिली सोलो ट्रिप सुरू केली मी. आज जातोय. थंबनेल बघून तुम्हाला तरी समजलं असेल की माझी ट्रिप कुठली आहे आणि मी फर्स्ट टाइम जातोय. मला सुद्धा माहित नाही मी आज कुठे जाणार आहे. तुम्हाला तरी कळाले असेल थंबनेल बघून की मी कुठे गेलो, ही ट्रिप कुठली आहे. माझा प्लॅन असा काहीच नाही. विषय पाऊस चालू आहे, सकाळपासून पाऊस चालू झालाय. शेतातले पण कामं काही असं सध्याला सुचाना झाले. कामं करा, पाऊस सुरू होऊन जातोय, काम पण होईना. त्यासाठी मग मी आज आज एका दिवसाची ट्रिप काढतोय, म्हणजे जाऊन लगेच येतोय. पण कुठं जातोय माझं अजून काही नक्की नाहीये. रस्त्यामध्ये गेल्यावर समजून जाईल तुम्हाला आता कुठं जातोय. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल कुठं चाललंय. तर चला, बोला श्री गजानन महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया. चला, आपली ट्रिप सुरू झाली आहे आणि सुरुवातीला रोडच मला असं ऑफ रोडवाला भेटलाय. आणि आता सध्या हे बघा गाडीची रेंज दाखवते 544 किलोमीटर. 544 किलोमीटरची रेंज दाखवते, शो करताय आपल्याला डिस्प्लेवरती. आणि आपल्याला काही एवढं लांब जायचं नाही. आय थिंक माझा प्लॅन काय होतोय मला समजना झालाय की कुठे जाऊ, कसं जाऊ जाऊ की नको जाऊ. पण निघालोय मी. गाडीमध्ये कुणीच नाही आहे, मी एकटाच आहे. चला म्हटलं आज पहिली सोलो ट्रिप तर कंप्लीट करून छोटंसं एक ट्रिप घेऊन येऊ म्हटलं आज. तर त्यासाठी आज निघालोय आणि सुरुवातच अशी ऑफ रोड बसून झाली आहे. तुम्हाला समजतच असेल, बघून तुम्हाला समजतच असेल की रोड कसा आहे. पुरा ऑफ रोडवाला रोड आहे आणि याच्यामध्ये बघा मागचं टायर असं स्किट होतंय ना, खतरनाक वालं. आता या रोडमध्ये सरळ चालतंय टायर, तर मागचे टायर स्किट होऊन एका साईडला जात आहे. गाडी समजून घ्या समोरचे टायर राईट साईडला आणि मागचे टायर लेफ्ट साईडला जाते. असा सीन, असा रोड आहे आपल्याजवळ आज. ऑफ रोडिंग वाला सीन. आणि हे बघा गाडीमध्ये कुणीच नाहीये. हे बघा सोलो ट्रिप आहे आपली. तुम्हाला माहितच असतं की आपण सोलो ट्रिपचाच प्लॅन करणार होतो. आपण खराब पॅच क्रॉस करून आता रोडवरती लागलोय. आणि आपलं हा रोड माहिती आहे का, छोटी पारद मोठा पारद समजा, हे तुम्हाला समजणार नाही. त्याच्यापेक्षा हा सांगतोय की हा रोड आहे संभाजीनगर टू बुलढाणा हायवे. हा बायपास आहे, बाय रोड, अजिंठा रोड. आणि माझा प्लॅन मलाच फिक्स नाही आहे. तुम्हाला थंबनेल बघून तेवढं तरी समजलं असेल की मी कुठं जातोय, कशासाठी जातोय. मी बस फक्त आता की शेतात काम चालू होतं, एवढ्या दिवसापासून कंटिन्यू काम चालू होतं. आज पण काम करायचं होतं. तुम्ही बघू शकता आभाळ किती आलंय. आणि फिरायला जायचं होतं विषय. म्हणलं चला आज पाऊस पण आहे, सकाळपासून पाऊस चालू होता. आणि मी ट्राय पण केलं शेतामध्ये जाऊन की गोबी काढण्याचं, माझ्या त्यात 10 पन्न्या निघतील असा अंदाज होता. पण तिथं काही सुरू झालं नाही, म्हणजे पाऊस सुरू होऊन गेला. हे बघा आता पण बारीक थेंब सुरू झालेत. त्याच्यामुळे म्हटलंय की आज चला, आज एक टाईम आहे आपल्याजवळ तर जाऊन येऊ. त्यासाठी मी आज हा प्लॅन केला आहे. आणि आपला सोलो ट्रिप तर भरपूर राहणार आहे. समोर कुठे कुठे जाणार आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आता सुरुवात झाली आहे ह्या ट्रिपपासून. आता मला कन्फर्म होऊ द्या की मी जाणार कुठे आहे. आता ह्या लोकेशनमध्ये एवढेच पॉईंट आहेत ना, व्ह्यू पॉईंट बघण्यासारखे. जसं की काळुंका माता आहे डबल आपल्याजवळ. इथं जाईचं देव आहे, तिथे पण जाऊ शकतो मी. माझं असं फिक्स नाही आहे की मी इथं जाईल म्हणून. माझ्या डोक्यात केव्हा चालू आहे की शेगाव आणि थोडं रिलॅक्स होण्यासाठी जायचं आहे मला शेगावला, असा माझ्या डोक्यात प्लॅन आहे. आपण केलंय समजे का वालसंगी वगैरे क्रॉस केली आहे आणि आता निघालोय समजे का त्याच दिशेनं. आता ह्या साईडला तुम्हाला बोललो मी, मग आता पण बोललो की 3 पॉईंट आहे माझ्याजवळ व्ह्यू पॉईंट बघण्यासारखे. मी तेही बघू शकतो किंवा शेगावही जाऊ शकतो. माझा अजूनही प्लॅन काही नक्की झालेला नाही आहे की कुठे जातोय. तर तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल. बस मी निघालोय, माइंड सेट झालाय माझा की जायचंच आहे. आणि आता बघू, मी शक्यतोवर असं वाटतंय मला शेगावात जा, थोडंसं रिलॅक्स व्हा. पण आता वाजले ते बघा
12:16 झालेत आणि माझं आता वातावरण बघून असं होतंय की इकडेच थांबा थोडंसं फिरत फिरत, कुठेच जाऊ नका, बस आरामशीर गाडी चालवत फिरत राहा. वातावरण बघा, ढगाळ वातावरण झालंय पूर्ण आणि पाऊस पण थोडे नॉर्मलमध्ये चालू आहे. आणखी काही एवढा जोरात सुरू झाला नाही आहे आणि सुरू पण होऊ शकतो जसं जसं आपण समोर जाऊ. आणि खूप भारी व्ह्यू भेटणार आहे आपल्याला बघायला, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं. मी गेलो होतो पण शूट वगैरे तर असं तेव्हा काही केलं नाही. मी आपल्या ह्याच गाडीमध्ये गेलो होतो फॅमिलीसोबत. आज सोलो ट्रिप, तुम्हाला माहिती माझी ड्रीम आहे सोलो ट्रिप करायची, तर ते सोलो ट्रिपसाठी मी जातोय आता. तर बघू किती वेळ वाजतोय. आता 12:17 झालेत. मी किती वाजेपर्यंत तिथं पोहोचतो. शेगावच प्लॅन डन करतोय मी, असं वाटतंय मला शेगावच जाणार. चला हा बघा समोर तुम्हाला हायवे दिसतोय का, हा हायवे कोणता आहे माहिती आहे का, हा आहे समजा अजिंठा बुलढाणा हायवे. त्या हायवेवरती लागणार आहे आपण आता. त्या हायवेला जॉईंट होऊन जाऊ बुलढाण्याहून समोर. हे बघा वातावरण बघा किती छान झालंय. जस्ट मी इथं थांबलो होतो, हे बघा आपल्या त्याच हायवेवरती थांबलो होतो की कशासाठी माहिती आहे का, की जे वायफर आहे माझे ते वाजत होते थोडे. म्हणलं त्याला एकदा थोडं साफ करून, की थोडं माती लागल्यासारखी झाली होती, त्याच्यामुळे मी त्याला साफ करण्यासाठी इथं थांबलो होतो. आणि वातावरण बघा किती छान झालं आहे, सर्वत्र हिरवळ आणि बघा किती छान नजारे दिसत आहे. वातावरण एवढं छान झालं आहे ना भावा, ते वातावरण बघण्यासाठी मी इथं थांबलो होतो. आता हे बघा गाडी स्टार्ट करून घेऊ आणि निघू आपल्याला लवकर. आताशी 12 वाजलेत, खूप लांब जायचं आहे. ते डेस्टिनेशन पण टाकून घेऊ आपण किती किलोमीटर येईल शेगाव, आणि निघू. वातावरण छान असलं ना थांबू वाटतं रे यार. फक्त माझा प्लॅन असं झाला की मला वाटलं सकाळी थोडं लवकर गेलो असतो, निघलो असतो, चालू झालं असतं. पण सकाळी पाऊस उघडला थोडा, मला वाटलं गोबी वगैरे काढून घेऊ, पण पावसाने जे सुरू करायचं तेच सुरू करून दिलं आणि सोबत्यांची पण गाठ नाही झाली. म्हणलं चला आता फिरूनच येऊ म्हटलं, मला मूड फ्रेश करायचा आहे, त्याच्यासाठी जातोय. छान वातावरण आहे, सीन खूप भारी दिसू लागलेत की जे कॅमेरा सुद्धा कॅप्चर करू शकत नाही असे वाले सीन आहेत, भारीवाले. हे बघा डोंगर रांगा, पाऊस पडते, सर्वत्र हिरवळ. यार जी मजा वाटते ना भावा मला आज फिरण्यासाठी, आणखी खूप मजा येणार आहे. खूप मोठा ट्रिप निघणार आहे माझ्या, त्यासाठी आता तुम्ही फॉलो करून घ्या. तुम्हाला मी की आपल्याजवळ भरपूर ऑप्शन आहे इथून जाण्यासाठी. हे बघा आता हा वाला हे दिसतंय का तुम्हाला, हे काळुंगाई माता मंदिर या साईडला जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि समोर आणखी थोडं समोर गेलं की आपल्याला इथं हे दिसतं श्री चक्रधर स्वामींचं मंदिर, म्हणजे जाईस देव. तिथं पण जायचं एक ऑप्शन होतं माझ्याजवळ, पण मी शेगावच निवडलं. वातावरण छान आहे, लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाईल, त्याच्यासाठी मी शेगाव निवडले आणि शेगावला जाणार आहे आपण. फायनल हे बघा इथं बुलढाण्यामध्ये आलोय आणि शेगाव खूप लांब आहे. बघू आपण आपल्याला किती वेळ लागेल. आता प्रॉपर बुलढाण्यात आहे मी, इथून बायपासने लगेच क्रॉस करून आपण शेगाव रोडला अटॅच होऊ. हे बघा रायगड बुलढाणा, छान आहे यार बुलढाणा खूप. बुलढाणा क्रॉस करून मी शेगाव रोडला लागलोय आणि आपलं डिस्टन्स बाकी आहे आणखी बघा 66 मीटर बाकी आहे आणि 1 तास 17 मिनिट दाखवतोय आपल्याला मॅपला. आणि आता वाजलेत बघा 1 वाजून 7 मिनटं झालेत. आता बघू. आणि शक्यतोवर जर तुम्ही ब्लॉगिंग करणार असाल तर मॅन्युअल गाडी नका घेऊ. चला हे बघा ऑटोमॅटिक गाडी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण गिअर शिफ्टिंग वगैरे तुम्ही भारी सीन शूट करताय, समजून घ्या भारी सीन शूट करताय आणि त्यामध्ये समजून घ्या गिअर चेंज करायचा, हे करायचं, अचानक स्पीड ब्रेकर वगैरे येतं आणि गिअर वगैरे टाकायचा, याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो. आता बघा मला गिअर शिफ्ट करायचा आहे. हे बघा गिअर शिफ्ट केला आहे मी, स्टेअरिंग सोडून द्यावं लागतंय, मोबाईल एका हातात पकडावं लागतंय. मॅन्युअल गाडीमध्ये असं सीन होतो, पण मॅन्युअल गाडीमध्ये जी मजा आहे मला ती ऑटोमॅटिकमध्ये नाही वाटत, त्याच्यामुळं मॅन्युअली ठीक आहे. रोड पण खूप छान आहे. तुम्ही शेगावला जर येत असाल तर रोडची चिंता करू नका, रोड पण मला खूप छान लागलेत. आणखी जंगलामध्ये पण खूप भारी रोड असणार आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आता शेगाव समजा आणखी 67 किलोमीटर बाकी आहे. 1 तास 17 मिनिटचा रोड आहे बाकी माझा आणखी,
बघू किती वेळ मी किती वेळात पोहोचतो. हे बघा 3:09 झाले. तिथं असा रोड आहे. हे बघा रोड किती छान आहे, एकदम शांत आणि गर्दी पण कमी आहे. रोड बघा, रोडचं प्रेझेन्स किती छान आहे. गाडी एकदम स्मूथली चालू आहे आणि असं वाटतंय ओव्हर स्पीडिंग करावं पण नको, असं वाटतंय जाऊ द्या. मजा येऊ लागली यार रोडला. असं म्हणजे ॲक्सिलेटरवर पाय पडत जातोय माझा की चल तेजस, रोड छान आहे आज, गर्दी पण कमी आहे, चालू दे. पण नको, कंट्रोल करतोय मी स्वतःला की खूप कंट्रोल करतोय. अरे यार नको नको नको, असं करत स्वतःला कंट्रोल करतोय. सुरू झालं ज्ञानगंगा अभयारण्य आपल्याला क्रॉस करतोय बघा. आणि इथलं काही टायमिंग वगैरे आहे वाटतं, त्याच्यामध्ये प्राणी वगैरे खूप असतात, असं काही आहे सीन. तर बघू, आपल्याला क्रॉस करून घेऊ. आणि जंगलामध्ये जी मजा आहे ना भावा गाडी चालवायची, फक्त एवढं आहे की आता फक्त पावसाची कमी वाटते मला. एकदा पाऊस आला पाहिजे, मग मजा येईल. बघा तुम्ही, एवढं भारी वातावरण आहे आणि याच्यामध्ये किती भारी वाटतंय बघा. रोड वगैरे एकदम छान, पॉश रोड, नुसतं गाडी पळवा. पण टर्न पण खूप आहे याच्यामध्ये. मी याच्या अगोदर पण केलेलं आहे, मोटरसायकलवरती टू काढलाय जेव्हा मी पहिले स्टार्टिंग सुरू केली होती. इथं स्पीड लिमिट 30ची आहे आणि आपली गाडी सध्याला 55 वरती चालू आहे. ते हे बघा किती शार्प टर्न आहे. पण असं वाटतंय ना एकदम छान. पहिले एक जिमनी गेली, आता एक थार, आपली 3X, तिन्ही ब्लॅक घोडे राव. स्पीड 30चीच आहे याच्यामुळं फक्त. हे बघा किती छान रोड आहेत. बाहेर देशात जाण्याची गरज नाही भावा, एवढा भारी सीन आहे इकडे. हे बघा, मला असं वाटतं कॅमेरा ठेवूच नाही खाली, चालूच द्या व्हिडिओ काढणं. तुम्हाला पूर्ण हात जेवढा अभयारण्य आहे का पूर्ण दाखवतो मी, असं वाटतंय मला. खरंच खूप बघण्यासारखे छान आहे रोड. आणि याच्यामध्ये जर पाऊस चालू असता तर आणखी खूप छान वाटलं असतं. हे बघा इथं जे साईन बोर्ड लागलेत ना की प्राणी वगैरे, असं मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते साईन बोर्ड वगैरे लागलेत की खामगाव 34 किलोमीटर. बघताय. आणि मी इथं बस थांबलो होतो, गाडीचं काही फोटो वगैरे एक रील शूट करण्यासाठी थांबलो होतो. किती भारी रोड आहे बघा, खूप छान वाटतंय. गाड्या बघा, अरे चौकडून जंगल आणि मध्ये रोड, त्यामध्ये एवढे भारी वातावरण छान. फक्त पावसाची कमी पडली थोडी. चला निघू आपण, उशीर होतोय आपल्याला. हे बघा, मला येतो की इथं जिओचे नेटवर्क नाहीये. कोणाची गाडी वगैरे काही पंक्चर झाली तर एक गोष्ट सांगतोय तुम्हाला की इथं जिओचं नेटवर्क येत नाहीये. माझ्याजवळ जिओचं सिम आहे, 0 सर्व्हिस दाखवत आहे. तर कृपया तुमच्याजवळ दुसरं सिम असेल तर ठीक आहे, इथं नो सर्व्हिस दाखवत आहे, 0 डंड्या. मग विचार करा तुम्ही, या जंगलात खूप अवघड आहे. थोडं जपून, इथं प्राणी पण असतात, थोड्या गोष्टी जपून. 2 सिम ठेवा असं. बघितलं इकडे जाता म्हणजे काय, घाट वगैरे संपला किंवा जंगल वगैरे संपलं की धन्यवाद लिहितात. इथं धन्यवाद नाही, धन्यवाद आहे. हे अभयारण्याचं एंड झालाय आणि अभयारण्य संपलंय, त्याच्यामुळे त्यांनी धन्यवाद लिहिलंय. भारी, जाम भारी क्रिएटिव्हिटी. गौऱ्याचा डायलॉग.
आणि पाऊस पण सुरू झाला आहे बघा. छानसं असं वातावरण झालंय आणि डोंगर रांगा काही खूप छान आहे राव. हे बघा, एक मिनिट काच खाली करतो. बघा, एक नंबर माल आहे फिरण्यासारखा. एक नंबर आहे भावा, एक नंबर. इथल्या लोकांना कंटिन्यू किती मजा येत असेल राव ह्या दिवसामध्ये. जस्टिस नाही करू शकत याला, ह्या गोष्टीला. एवढा भारी वातावरण आहे, एवढा भारी सीन आहे, खूप भारी यार. एक नंबर आहे भावा. बाहेर बाहेर फिरण्यापेक्षा मला बघ खूप हे डिसिजन खूप भारी घेतलंय. आणि आपला ब्लॅक घोडा बघा काही दिवसात पहाड़ में जाएगी अपनी राणी. किती किती शांत वातावरण ना. बघ इथं डोंगर बघा किती छान आहे, एक नंबर. हे बघा इथं हॉटेल पण आहे. जस्ट रिलॅक्स होण्यासाठी आलो तो. खरंच रिलॅक्स होतोय वातावरण बघून, खूप छान वाटतंय. नेक्स्ट ट्रिप पण एक भारी ठिकाणी घेऊ आपण. तुम्हाला आमच्या साईडचं पूर्ण कवर करतो मी, सगळ्या गोष्टी दाखवतो. मी फिरण्यासाठी तर आलो आहे, पण कवर करायचं आहे आपल्याला शेगाव. पण यार एवढं भारी सीन आहे ना, मला करमूच नाही लागलं. असं वाटतंय की इथंच थांबा रोडवरतीच. शेगाव तर नंतर जाईल असं वाटतंय. पण परत हा घाट पण बंद होऊन जातो, त्या गोष्टीच पण काळजी घ्यावं लागते. वातावरण बघा पाठीमागे बघा. आणि इथं मी खूप छान वाटतंय राव. आणि सोलो ट्रिप आहे आपली. हे बघा गाडीमध्ये कोणीच नाही आहे, खाली. आपली इच्छा होती की पाऊस चालू व्हावा, आणि पाऊस पण चालू झालाय. छान वाटतंय. आणि गॉगल्स वगैरे काढून टाकले, अवतार पण खराब झालाय. काही अडचण नाही, काय अडचण नाही. आपण काम पण तसंच केलंय शेतामध्ये आणि फिरतोय. आपला सीन कसा आहे यार, हे खूप आवाज करतोय राव, कर 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 कर. आपलं हे वायफर, तुम्हाला पण आवाज येत असेल कदाचित. मजा येऊ लागली भावा, एक नंबर. एक नंबर तर खूप छोटी आहे, रस्ता खूप छोटा आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतंय गाडी थांबवू या ना थांबवू. हे बघा, अरे खाली हो रे बाबा. हे बघ खूप छान वाटतंय. पाऊस पण चालू आहे. ए रुक रे यार, ले किर केलं यार येते मला. चालूच ठेवतोय आता. बॅक साईडचं वायफर बघा, त्याला पण चालू करून घेऊ आपण. ओके, पण साफ पण झालंय मस्त. डिफॉगर वगैरे चालू करून दिले, ते थोडं फॉग पकडतंय. आणि पाऊस चालू आहे, तुम्हाला समजत असेल, बुंदे थोडी थोडी यूज लागली आहे. आणि इथं डोंगर रांगा बघा किती छान आहे. हे बघ भावा, बस ह्या गोष्टी बघायला मी तर आलोय. खूप भारी वाटतंय. माझी फर्स्ट सोलो ट्रिप आहे, आणि खूप खरंच एन्जॉय करतोय मी सोलो ट्रिपमध्ये. ना मला कोणाची गरज वाटली ही आवडून. मेहनत केली भावा खूप शेतामध्ये, आणि चालू आहे तेच करतोय. मी तुम्हाला पहिलेच बोललो की मी स्टार्ट करणार आहे. पाऊस पण माझं जसं हवा आहे मला तसं सुरू झालं आहे. हे बघा सनरूफमधून दिसेल का, हे बघा पाऊस चालू आहे. मजा येऊ लागली मला सोलो ट्रिपमध्ये खरंच. आणखी आपला प्लॅन कोणता आहे माहिती आहे ना तुम्हाला. मला मनाली जायचं आहे, लेह लडाख मनाली या साईडला जायचं आहे. परत आपलं खाटू श्याम, हे ट्रिप करणार आहे मी. आय थिंक यावर्षी झालं तर खूप छान. आज असं काही नाही की मला टायमाच्या आत पोच नाही वगैरे, असं काहीच नाही आहे. मी जस्ट एन्जॉय करत चाललोय. माझं जे इच्छा आहे समजा का, मला फक्त बस जगायचंय छान पद्धतीनं, चांगला व्ह्यू बघायचे, बस मी तेच करत चाललोय. पाऊस पण चालू झालाय, हे मला इरिटेट करतंय. वाचतंय नाही हे सला, हे इरिटेट करतंय. पाऊस पण मला जसा हवा होता तसा जोरात चालू झालाय. आणखी आपलं अजून की डेस्टिनेशन आहे बघा, 33 किलोमीटर बाकी आहे. आणि किती वाजले, 1:56 झालाय. आपण थोडं जवळ आलोय आता, काय अडचण नाही. मी एन्जॉय करत होतो. मी 2-3 ठिकाणी थांबलोय भावा. मला जिथं व्ह्यू वाटला, मला रील शूट करावी
असं वाटलं त्या ठिकाणी मी थांबलोय आणि मी प्रत्येक असं एन्जॉय करत चाललोय. असं नाही की जायचंय निघा, हा बिलकुल नाही. मी एन्जॉय करत जाणार आहे आणि एन्जॉय करतच बघत सगळ्या गोष्टी. मला इथलं वातावरण एवढं आवडलंय ना, खास असे रोड कुठंच दिसत नाहीये. आणि काही काही ठिकाणी तर वृक्षतोड चालू आहे, तुम्हाला तर माहीतच आहे चांगल्या पद्धतीनं. इथं तसं काही नाहीये, दोन्ही बाजूनी झाड आहे. मी खरंच खूप आभार मानतो मी या विदर्भातल्या लोकांचे की त्यांनी रोड एवढे छान केलेत आणि झाडे वगैरे न कापता एवढं सुंदर बनवलं याला. खरंच खूप आभार तुमचे, मनापासून खूप आभार. खूप जोरात पाऊस चालू आहे, हे बघा किती हो गए होती. थोडा नाश्ता वगैरे कचोरी वगैरे खाल्ली आणि हे बघा लस्सी घेऊन आलोय पिण्यासाठी, थोडं थंड वाटावं म्हणून. असं वातावरण पडलंय आपलं, थोडी लस्सी वगैरे पिऊ म्हटलं, फ्रेश वाटेल. आणि आता टाईम किती झाला आहे, वॉच पण चार्जिंगला टाकली. अच्छा 2:24 झालेत आणि मी आणखी रस्त्यानेच आहे. 1-1.5 घंट्याचा रस्ता किती उशीर होतोय बघा. चला एवढी लस्सी खतम करून लगेच निघू आपण. मी एक रस्ता होता सरळमध्ये, तिथून न येता मला टर्न घेऊन इथं यावं लागलं, कारण तो रस्ता बंद झाला आहे. त्याच्यामुळे मला एक लंबा टर्न घ्यावा लागला थोडा. आणि हा आपला मॅप चालूच आहे, मॅपनुसार जातोय. आता इथून राईट टर्न घेऊन इकडे. चला तर निघू. तर भावना आपण ते गलत ठिकाणी गेलो होतो. अरे स्पीड ब्रेकर असलं. तर भावना आपण गलत ठिकाणी गेलो होतो. अच्छा मला वाटलं ते शेगाव आहे असं वाटलं, नंतर समोर आलो रे, तर असं वाटलं की ते तिथं आपलं शेगाव आहे, पण नंतर कळालं की शेगाव समोर आहे. आणि मी हे बघा समोर निघालो शेगावच्या दिशेने. आणि पाऊस आपल्या पद्धतीने त्याचं काम करतोय छान. मला जसा हवा होता तसा पाऊस लाईटमध्ये चालू आहे छान पद्धतीने. आपलं आता थोडंच बाकी, किती किलोमीटर दाखवतोय, 10 किलोमीटर राहिलंय आपलं शेगाव. चला शेगाव आता किती वाजत चालले, 2:46. गावात 3 नाही, मी अंदाज काढलाच होता की 3 वाजतील म्हणून मला. आणि तर तसं पण आपण तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की मी प्रत्येक व्ह्यू एन्जॉय करत जातो. इस तो मोटिव था भाई अपना, यही तो काम था अपना. पार्किंग मध्ये हे बघा, पार्किंग फुल आहे. फुल पार्किंग मध्ये तुमच्या भावाला जागा भेटणार नाही असं होऊच शकत नाही. हे बघा, ओके मेरा भाई मिल गई जगह पार्क. ओके झाली, पार्क झाली आपली गाडी. आल्या ट्रेनचं पण दर्शन झालंय. हे बघ स्वतः जगन्नाथ यात्रेमध्ये रथ वळवायची. गाडी लागली वाल्या पार्किंगमध्ये, की तिथं गाडी पार्क केली मी. आय थिंक नेक्सॉन आहे ना, नेक्सॉनची झाली. पार्किंगमध्ये आलो आहे आणि भक्त निवास संकुलाकडे जाण्याचा मस्त मार्ग इथून निघतोय. आता मंदिराकडे जातोय. एक्झॅक्ट टाईम ठरला होता की 3 वाजता जायचं, 3 वाजता पोहोचलो म्हणून. आता 3 वाजलेत, 3:14 आणि मी बरोबर इथं पार्किंगमध्ये आलो आहे. चला दर्शनाकडे जातोय, बघू नजारे कसे आहेत. हे भक्ती निवास, हे बघा केवढे मोठे, लोकांना राहायला चांगले घरले भावा. इथं भक्ती निवास बघ केवढा मोठा आहे. हे बघ, आता इथून समोरून लेफ्ट टर्न घेतला की मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि हे आपले चपला वगैरे तिथं काढून टाकणार आहे मी, आपलं बूट वगैरे. आणि आतमध्ये मंदिराकडे जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. आणि पहिलाच व्लॉग गजानन बापाच्या मंदिरामध्ये करतोय, चांगला आशीर्वाद घेऊ. चला. पण रस्ता खूप भारी होता भावा, तेव्हा इथं पण तुम्हाला ऑप्शन आहे आणि आतमध्ये पण होता. हेच बघायसाठी आलो होतो ना आपण, है ना, एवढी मोठी ट्रिप करून. तर चला आतमध्ये जाऊ आता थोडं मंदिरामध्ये. गर्दी आहे, मला वाटलं चला पाऊस चालू आहे गर्दी नसेल.
दर्शन वगैरे प्रसाद वगैरे घेतला आहे मी आणि घराकडे निघतोय आता. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि रस्ते वगैरे कसे वाटले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा माझा फर्स्ट व्लॉग होता सोलो ट्रॅव्हलिंगचा. इथं हा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. दुसरा व्हिडिओ बघायसाठी सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही बघितलं असेल मंदिर वगैरे किती छान आहेत. आता घराकडे निघायचं मला. चला बाय बाय.